हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं। मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मंत्री शिरसाटांचं विधान। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नये, याबाबत अजित पवारच निर्णय घेतील। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात। बारामतीत येतोय, दम असेल तर अडवून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज। पलावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच नाव सुचवलं। नावीद मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर नावीद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केलंय, सतेज पाटलांचं विधान। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद। नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश नेपाळमधून ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। मला माहित नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल, मोदींचा पाकला इशारा। राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणलं असतं। राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात, रेवंत रेड्डी यांचं विधान। देशात 511 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। देशात एकूण 2710 कोरोनाचे रुग्ण, तर 24 तासात 7 जणांचा मृत्यू। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक। दुपारी 2 वाजेपासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द। येवल्यातील मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अंगणगावात 1.5 एकरमधील कांदा सडला। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। बीडमधील बिंदुसरा धरण 50 वर्षांनंतर ओव्हरफ्लो। रात्री पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। विसर्ग करण्यात आल्यानं बीड शहराला सतर्कतेचा इशारा। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर। स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला। ब्लेटेनगाव 90% उद्ध्वस्त। अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली। 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। एकाचा मृत्यू तर 1 जण अद्याप बेपत्ता।